नमस्कार खवे मंडळी, मी ओमकार सावंत स्वागत करतो तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कवये कट्टा. मंडळी, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एपिसोडमध्ये बघितलं असेल की आपल्या चॅनलवर महिला वर्ग जास्त प्रमाणात येत होतं. म्हणजे माझी आईने सुद्धा रेसिपी बनवली, परत एक काकी आल्या होत्या ज्यांची व्हिडिओ खूप व्हायरल गेली आहे. मला वाटतं आतापर्यंत जास्तीत जास्त व्ह्यूज त्या व्हिडिओला आले होते, 25,000 व्ह्यूज आलेत आणि आशा करतो या व्हिडिओला सुद्धा जास्तीत जास्त व्ह्यूज येतील. तर महिला वर्ग आपल्या चॅनलवर रेसिपी बनवण्यासाठी येत होता आणि आज एक काका आलेत जे खूप चेंबूर व इतरत्र 12 गावात अभय भटजी या नावाने फेमस आहेत. त्यांनी गृह मंत्रालयामध्ये 40 वर्ष सर्व्हिस केली, त्यानंतर 60व्या वर्षी रिटायर झाले. तरी देखील आज ते पूजापाठ आणि बाकीचं त्यांचं जे भटजीचं काम आहे ते करत असतात. तर स्वागत करूया आज आपण अभय भटजी यांना. नमस्कार काका, स्वागत आहे तुमचं आपल्या कवये कट्टाच्या यूट्यूब चॅनलवर. तर काका, तुमची सर्वात प्रथम आपल्या प्रेक्षकांना ओळख करून द्या. नमस्कार, मी अभय पाठक, 12 गावात चेंबूरमध्ये अभय भटजी म्हणून फेमस आहे. प्लस गृह मंत्रालयामध्ये 40 वर्ष सर्व्हिस करून रिटायरमेंट झालेलं आहे. आणि आता ओमकारच्या ह्याच्यासाठी म्हणून जे खवय्ये आहे ग्रुपमध्ये मी जॉईन होऊन त्याला ह्याच्यासाठी म्हणून इकडे त्यांनी मला आमंत्रित केलं आहे, म्हणून मी इकडे आलेलो आहे. खूप खूप स्वागत तुमचं. काका, आज तुम्ही कोणती अशी रेसिपी बनवणार आपल्या प्रेक्षकांसाठी? मी आता भरलेली केळी म्हणून आहे, ही मी रेसिपी बनवणार आहे. अरे वा, भरलेली केळी. भरलेली केळी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओ बघितला असेल तेव्हा माझ्या आईने भरलेली कारली ही रेसिपी बनवली होती आणि आज काका भरलेली केळी बनवणार आहात. काका, ही रेसिपी जी तुम्ही बनवताय ही तुमची स्वतःची आहे का तुम्ही कोणाकडून शिकली? नाही, ही रेसिपी जी आहे ही माझी सासूबाई आहे, तिच्याकडनं मी शिकलेलो आहे. म्हणजे माझ्या बायकोकडनं शिकलो. बायको आणि सासू आम्ही मी शिकून घेतलेली. आणि ही माझ्या काही लोकांना आवडण्यासारखी भाजी आहे, म्हणून मी पहिलं त्याला सांगितलं की भरलेली केळीची रेसिपी आपण तुम्हाला सांगतो. म्हणजे ही खूप फेमस रेसिपी आहे, तुम्ही घरी बनवली आणि आज तुम्ही या कवये कट्टाच्या आपल्या चॅनलवर बनवलाय. काका, आपण साहित्य तर जाणून घेऊया, पण तत्पूर्वी आपण आहे ना अगोदर एक छोटासा रॅपिड फायर घेणार आहोत. तुम्हाला मी जो प्रश्न विचारणार त्याचे तुम्हाला 3 सेकंदामध्ये उत्तर द्यायचे. हा, तुम्हाला सगळ्यात खायला काय आवडतं, गोड की तिखट? मला तिखट आवडतं. म्हणजे तिखट पदार्थ ठीक आहे. आता तुम्ही तर व्हेजिटेरियन आहात. तर तुम्हाला पनीर जास्त आवडतं की मशरूम? मला ह्याच्यामध्ये पनीर जास्त आवडतं आणि ते मी आनंदात खातो. अच्छा, तर तुम्हाला घरचं जेवण आवडतं की हॉटेलचं? सगळ्यात पहिलं म्हणजे घरचं जेवण हे आरोग्याला पण चांगलं आहे आणि घरचंच जेवण खाल्ल्याने आपल्याला फायदा होतो. 3 सेकंदाचं उत्तर. हा, भाकरी की पोळी? मला भाकरी. बासुंदी की श्रीखंड? बासुंदी आवडते. आवडतं स्ट्रीट फूड? आवडतं स्ट्रीट फूड पाणीपुरीच मी सगळ्यात जास्त करून खातो. मला आवडतं स्ट्रीट फूड म्हणजे पाणीपुरी आणि तीच पाणीपुरी मी जास्त करून खातो. रात्री उशिरा खाल्लेला पदार्थ? रात्री उशिरा खाल्लेला पदार्थ म्हणजे काय, घरातली जर पावभाजी वेगवेगळी अशी राहिली असेल तर कधीतरी रात्री उठून ती उशिराने खातो मी. बरं काका, आपण पुढे प्रश्न उत्तर तर तुम्हाला विचारणारच आहोत आणि आता आपण साहित्य जाणून घेऊया काय काय घेतलंय ते. तर काका, तुम्ही जी रेसिपी बनवताय तिचं नाव भरलेली केळी. तर त्यासाठी लागणारं मित्रांनो साहित्य काय काय ते आपण बघूया. तर काका, साहित्य सांगा. सर्वात पहिलं म्हणजे आपल्या हिरव्या सालाची जी केळी आहेत, कच्ची केळी त्याला म्हणतात, ही कच्ची केळी घ्यायची असतात. आपण 2च घेतले कारण का जास्त बनवण्यासाठी म्हणून 2च घेतले आहेत. मिरचीची पावडर, हळद, मीठ, गोडा मसाला, घरचा मसाला, घरचा मिक्स मसाला, जिरं, राई, बटाटे, 1 बटाटा फक्त कापून घ्यायचा. त्याच्यानंतर कांदा बारीक करून घ्यायचा. ओलं खोबरं असते ती 1 वाटी कापून खिसून घ्यायची. तेल आणि कोथिंबीर, ही पूर्ण पाणी त्याच्याबरोबर आपण पाणी घेतो. म्हणजे एवढं सगळं त्याला सामान लागते. अच्छा, तर काका आपण साहित्य बघितलं काय काय घेतलं, आपल्या प्रेक्षकांना पुढची जी कृती काय काय बरोबर आहे. आता हे जे आपण कच्चं केळं घेतलेलं आहे तर इकडला देठ आपण कापून टाकायचा, हे मागच्या बाजूचं जे आहे ते कापून टाकायचं आणि स्लाईक अर्ध सोलून घेतलं का म्हणजे ते हे जे आपण लवकर शिजते आणि ह्याची कचवटपणा येत म्हणजे तुरटपणा लागतो, तो तुरटपणा लागत नाही. यासाठी म्हणून ते आपल्याला करायला लागेल. तर तुम्ही कापून घ्या. तुम्हाला पहिलं सोलायचं ते द्या मला. पहिलं सोलून घेऊया मग कापून घेऊया. तुम्ही सोलून घ्या.
असं थोडंसंच काळं सोलून घ्यायचं. कारण का माहिती आहे, ते सोडल्यानंतर ह्याचा जो कटवटपणा आहे म्हणजे तुरटपणा जास्त लागतो, तो लागत नाही आणि त्याच्याने आपल्याला चव पण आणि शिजते पण लवकर. म्हणून त्यासाठी म्हणून आपल्याला ही थोडीशी अशी सोलून घ्यायला लागेल. आलं लक्षात? आता ही अशी सोलून घेतलेली आहे, हे एक घेतलेलं आहे. तर हे घेतल्यानंतर काय करायचं, तो दुसरा बाऊल द्या मला. त्या बाऊलमध्ये आपल्याला पाणी टाकायला लागेल. ही अशी दोन्ही बाजूनी कापून घ्यायचं आणि हे असं मध्यभागी चिरायचं आणि ह्याला असं हे करून टाकायचं. म्हणजे काय होते, ही भरली जातात. आलं लक्षात? ही भरली जातात. ही भरण्यासाठी म्हणून आपल्याला हे चार बाजूनी हे करायचं. म्हणजे हे अशा ह्याच्यात जर ठेवलं आपण, तर ठेवल्यानंतर काय होते, ती चांगल्या तऱ्हेने भरली जाते. आणि थोडंसं पाणी का टाकायचं आपण त्याच्यात, तर ते जे कापलेलं जे आहे हे थोडंसं फुललं जाते, यासाठी म्हणून त्याच्यासाठी पाणी टाकायचं. म्हणजे जे आपण कापलेलं आहे तो थोडासा ओपन होतो, तो क्लोज ओपन होतो. हा, तो ओपन होतो आणि तो क्लोज ओपन झाल्यामुळे अजून टाकू पाणी काढून घ्या. तो ओपन झाल्यामुळे काय होतं, आपल्याला त्याच्यात हे पण चांगलं मिळते, म्हणजे ते ग्रीप मिळते आणि त्या ग्रीपमध्ये त्याच्यामध्ये भरायला आपल्याला वस्तू मिळते. आपण जे सारण आपण त्याला सारण म्हणतो. आणि हे जे सारण जे आहे, हे सारण आपण त्याच्यात जे आपण भरतो ते चांगल्या प्रमाणात भरलेलं राहते. यासाठी म्हणून आपल्याला ह्या ह्याही वस्तू का कापून टाकायची, तर देठाच्या बाजूने ती कचवट राहते, ती मग शिजली जात बरोबर त्याच्यासाठी. आणि मागच्या बाजूने याच्या राहल्यामुळे ती शिजली जात नाही, त्यासाठी म्हणून आपल्याला ती कापायला लागतात. आलं लक्षात? आणि ते कापल्यामुळे, कारण हे थोडंसं केळं बनलं का, थोडंसं चिकट, कच्चं केळं बनलं का ते थोडं चिकटच असतं. आणि थोडंसं अशी कापून घेतलं ते ह्याच्यात पाण्यात टाकलं तर ते फुगायला लागलं बघा, ते सुटं व्हायला लागलं बघा, आहे ना. तर ते सुटं व्हायला लागलं, एकदम हे सुट्ट होतं ते बघा, आहे ना. ग्रीप त्याला दिसायला लागली थोडीशी. हे अशा तऱ्हेने तुम्ही 5 मिनिटं ते त्याच्यात ठेवायचं. तर काका, आपण ही केळी कापून घेतलेली आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं? पुढे आपल्याला एक ओमकार मला तो बाऊल दे, त्याच्यात आपण हे सारण तयार करूया. आता हा जो बाऊल तू दिलेला आहे, ते या बाऊलमध्ये सारण बनवायचं. तर सगळ्यात पहिलं काय टाकायचं, आपण जो एक कांदा जो चिरलेला आहे हा त्याच्यामध्ये आपण एकच कांदा घ्यायचा, कारण दोनच केळी, मोठा कांदा घेतला, कारण 2 केळी असल्यामुळे आपण एक कांदा घेतला, नाहीतर मग शेवटी कांद्याची भाजी लागेल, तसं नको व्हायला. म्हणून एकच कांदा घेतलेला आपण त्याच्यात, संपूर्ण कांदा. आणि हा एक कांदा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बटाट नंतर टाकायचा, त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं, ओलं खोबरं. म्हणजे कांदा ओलं खोबरं, सगळं ओलं खोबरं, 1 वाटी खोबरं. त्याच्यात आपल्या ह्याच्याप्रमाणे आपण मिरचीची पावडर जी घेतलेली आहे ही आपण थोडीशी टाकायची, तुमच्या चवीनुसार. तिखट जेवढं तुम्ही लोक खाणार तेवढंच, 1 चमचा. मी थोडंसं का टाकलं, तर आपल्याला जास्त तिखट कोणी खाणार नाही, आपल्याकडे कमी तिखट खाणार आहे. तर आम्ही ब्राह्मण लोक असल्यामुळे आम्ही थोडंसं कमी तिखट खातो, त्यासाठी म्हणून. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची. हळद टाकली आपण 1 चमचा, म्हणजे ते हे त्यामुळे थोडं कमी येते म्हणून मी ते 1 चमचा तसं थोडं अर्धा चमचा टाकून टाकले जाते. आणि हे केल्यानंतर आपण काय करायचं, 1 चमचा टाकल्यानंतर थोडं आपण चवीनुसार आपल्याला जेवढं चवीनुसार. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि हे जे मीठ हे समुद्रापासून तयार झालेलं, आणि ते मीठ जर कशात नसेल तर चव नाही, ते अळणी लागते. म्हणून ते चवीदार होण्यासाठी म्हणून पहिलं आपल्याला मीठ लागते, पण आपण मीठ आपल्या चवीनुसार थोडंसं टाकायचं. हा गोडा मसाला म्हणतो. गरम मसाला गोडा मसाला पण थोडासा टाकू शकतात. हे त्याच्यात दोन्ही मिक्सच आहे, माझा गोडा मसाला आणि गरम मसाला म्हणून 2 चमचे मी घेतलेले आहेत. पण त्याच्यात आपण टाकताना दोन्ही मिक्सअप करून 1 चमचा मी टाकलेला आहे त्याच्यात. आणि हे टाकल्यानंतर ओंकार काय करायचं माहिती आहे, हे जे आपला घरचा मसाला असतो हा तिखट आपण कुटून बिटून करून घेतलेला असतो, म्हणजे मिक्स मसाला त्याला म्हणतात. आणि हा जो मिक्स मसाला आपण बनवतो, तर या मिक्स मसाल्यात काय असते, सगळे तऱ्हेचे पदार्थ असतात. लवंग, दालचिनी, बिर्याणी सगळं काही असते. पण ह्याच्याने टेस्ट काय होते, म्हणून त्याच्यासाठी हा एक अख्खा मसाला घ्यायचा, स्पून घ्यायचा असते. हे अख्खं स्पून घेतल्यानंतर चवीला थोडंसं ह्याच्यात का जिरं टाकायचं. हे जिरं का टाकायचं, आपण फोडणीला टाकताना जिरं टाकणारच आहे, पण ह्याच्यामध्ये सारण भरताना आपण जिरं का टाकायचं, तर जिरं टाकल्यामुळे काय होते ओंकार, ह्याच्यात चव चांगली लागते. अर्थात आलं लक्षात. आता ते हे 1 चमचा टाकून घेतलेलं आहे.
तर आपलं थोडीशी याच्यात जी 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे ती अर्धी वाटी मुद्दाम अर्धी चमचा म्हणजे अर्धी वाटी आपण कोथिंबीर टाकायची, कारण का त्याच्यामध्ये जे सारण आपण भरतो त्या सारण भरण्याच्या मध्ये त्याचा स्मेल आला पाहिजे. बरोबर, कोथिंबीरीचा स्मेल आला पाहिजे यासाठी आपण ते करतोय. आलं लक्षात. आता आपण ओंकार हे भरायला घेऊया का? ठीक आहे. कारण का त्याच्यामध्ये आपल्याला पुष्कळ हे झालेलं आहे, भरायचं आपल्याला मिक्स करायला लागेल. तर हे पूर्णतः आपण हे मिक्स केलेलं आहे. आमच्या ब्राह्मणा पद्धतीत माझ्या सासूबाईंनी जे मला हे शिकवलेलं आहे तिच्याकडनं मी शिकलेलं आहे, त्याच्यासाठी म्हणून मी आम्ही असंच भरतो. हे थोडंसं असं हे करून घ्यायचं. ओंकार तू भरलं तरी तू भरतोस का तरी चालेल, माझं असं दाखवा, मी बघतो. आता हे जे आहे ना हे भरते वेळेला आपण हे बघा हे असे 4 भाग करायचे. हे बघा हे असे 4 भाग करायचे. याप्रमाणे असे 4 भाग केले का या हाताने असं घेऊन हे असं करून दाबायचं. हे बघा असं करून भरायचे. भरताना गच्च भरा. तर काका आपण शेगडी ते घेतली आहे, पुढे आपल्याला आता काय करावं लागेल? आता ही शेगडी पेटवून त्याच्यावरती कढई घ्यायची. कढई घ्यायची, ठीक आहे. शेगडी पेटवून घेतो मी, तुम्हाला फक्त कढई आणून दे. ठेवून दे कढई. ही कढई थोडीशी गरम झाली का मग आपण त्याच्यात तेल टाकायचं आणि हे तेल टाकल्यानंतर जिरं आणि राई हे टाकून त्याची फोडणी द्यायची. कारण जिरा आणि राईची फोडणी दिली आपण त्याच्यात ऑलरेडी मिरची मसाला मिरचीची पावडर घेऊन सगळं काही टाकलेली आहे. काही काही लोकांना ह्याच्यामध्ये ह्या सहाय जे आपण ओंकार तुला सांगतो एक गोष्ट म्हणजे अशी आहे की आपण जी मिरचीची पावडर टाकलेली आहे लाल मिरचीची पावडर टाकली, पण ह्याच्यात काही काही लोक तुम्हाला काही काही लोकांना लाल मिरचीची पावडर खात नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला ओंकार काय करायला लागते माहितीये, मग आपली ही काही काही लोक हिरवी मिरची मग तेव्हा हिरवी मिरचीची पावडर जरी कूट करून टाकला तरी ती मस्त लागेल, म्हणजे ती पण चालू शकते त्याच्यात. बारीक एकदम हे गरम झालेली आहे शेगडी त्याच्यात. आता बरोबर आपण एक अर्धी वाटीचं तेल आहे ना, एवढं तेल लागणार नाहीये पण साधारणतः अर्धी वाटी आपल्याला तेल लागणार आहे. अर्धी वाटी आपण तेल घेतलेलं आहे आणि हे तेल अर्धी वाटी घेतल्यामुळे अर्धी वाटी तेल घेतलं त्याला जरा कड येऊ का आपण कड म्हणतो, ती कड आल्यानंतर मग जिरा आणि राई टाकायची. कड आल्याशिवाय जिरं राईची हे येऊ शकत नाही. म्हणजे म्हणतात ना ते साधारणतः फोडणी तडका नाही, जो तडका आपण बोलतो तो फोडणीचा तडका आल्याशिवाय मजा नाही कुठल्याही गोष्टी. मग त्यासाठी आपण काय थोडंसं गरम झालं ना, आता हे बघ तेल थोडंसं गरम झालेलं आहे असा साधारणतः वरती याचा इथून ते इथपर्यंत बघायचं. इथे शेक लागला काय आपलं जे जेवण बनवताना शास्त्र एवढंच आहे ओंकार, एक लक्षात ठेव. हे इथे हात केला ना तर गरम लगेच लागेल. म्हणजे काय होईल माहिती आहे, तेल गरम झालं पण थोडं आपण इथपर्यंत कढईपासून इथपर्यंत थोडं उंच घेतलं का आपल्याला समजतो की तेल गरम झालेलं आहे. आता हे तेल गरम झाल्यामुळे आपण काय केलं, हे बघा हे जिरं बरोबर आहे बघा, त्याप्रमाणे इकडे तडका तडतडलं. आलं लक्षात. हे तडतडल्यानंतर आपण काय केलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे आणि ही राई टाकली. जास्त राई नाही टाकायची, आपला अर्धा स्पूनच राई टाकायची. आपल्या मला जरा हाताची स्पूनच्या पेक्षा हाताची सवय आहे ओंकार, आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या हाताची सवय असल्यामुळे आपण ही जिरं राईचं आपण हे केलेलं आहे. आता हे केल्यानंतर काय करायचं, थोडा गॅस असा आपण राई एकदम तडतडले आहे. आता हे बारीक करायचा. आलं लक्षात. हे बारीक केलं तर ही जी बटाटी आहे पहिली बटाटी टाकायची, ते नंतर ठेवायचं. ही बटाटी पहिली काय टाकायची, ही बटाटी शिजायला पण वेळ लागतो, बटाटी टाकली आपण का, मग बटाटी टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं. आपल्याकडे आहे का, आपण हे थोडंसं असं हलवून घ्यायचं. म्हणजे हलवून घेतल्याने काय होतं, बटाटी थोडीशी नरमतात पण आणि चांगली पण दिसतात. आणि ते केल्यानंतर आपण काय करायचं, आता ही जी आपण हे घेतलेलं आहे केळी जी हे बघा चांगली मस्तपैकी भरली गेलेली आहे. एकदम कशी वाटत तुला, कसं वाटतं, चांगली दिसताना दिसायला. पण ही फक्त काय करायची माहिती दिसतात एवढी कच्ची असताना दिसतात एवढी चांगली, बनवल्यावर काय करायची माहिती, अशी ठेवून द्यायची, अशी नुसती ठेवायची. ह्याला जास्त हलवा हलवी करायची नाही. हलवा हलवी केल्याने काय होते माहिती आहे, ते आपण जे सारण जे भरलेलं आहे हे सारण निघून जातं. आता ह्याच्यामध्ये साधारणतः तुम्ही बघत असाल की आपण हे सारण टाकलेलं आहे. हे सारण टाकल्यानंतर काय केलंय, थोडासा गॅस फास्ट करूया आपण.
एकदम फास्ट नको करू, एकदम कारण थोडं काय होतं माहितीये? एक मीडियम आचेवर आता ठेवूया. हे जे टाकलेलं आहे त्याच्यानंतर जे आपल्याला हे जे सारण आपलं राहिलेलं आहे हे त्या बटाट्याला पण लागलं पाहिजे. म्हणून आपण काय करायचं ओमकार, ह्याच्या चविष्टसाठी म्हणून हे असं पूर्णता आहे ना, हे पूर्णता आपण ह्याच्यात टाकून द्यायचं. आलं लक्षात? आणि हे पूर्णता ह्याच्यात सारण जर आपण टाकलं तर या सारणाची जी चव जी आहे ही बटाट्याला पूर्ण लागली जाते. बरोबर, आलं लक्षात? आणि त्याच्यामुळे आता सुगंध यायला लागला तुला. मस्तच. ही कमीत कमी आपल्याला 20 मिनिटं तरी आपण 20 मिनिटं तरी त्याला आपण काय करतो शिजवून देऊ. शिजवण्यासाठी थोडंसं हलकं मारून काय घ्यायचं तर खालची खालून लागू नये म्हणून या दृष्टी. आता हे निघणार नाही तुमचं. हा. आपण ओंकार आपण भरलेली गच्च भरलेली असल्यामुळे केळी गच्च भरलेली आहे, त्याच्यामुळे दिसताना पण कशी दिसतात बघा. बघा कशी मस्त भरलेली दिसतात. एकदम जे छान. तुमचं सारण आहे थोडासा गॅस कमी का करूया तर लागू नये ह्या दृष्टीने म्हणून आपण करायचा गॅस. बरोबर. आणि हे केल्यानंतर आपण आता त्याच्यावरती ओंकार याचं ताट आहे ते थोडंसं दे आणि थोडंसं हलकंसं काय करायचं माहिती आहे, पाण्याचा थोडं हलकासा मारला न मारलं, कारण का माहिती आहे केळी शिजली पाहिजे शिजली पाहिजे यासाठी. म्हणून हे बघा कमीत कमी अर्धी वाटी तरी तेल टाकायचं, पाणी टाकायचं. आणि ते पाणी टाकल्याने काय होते माहिती आहे, आपलं हलकी वाटी पाणी टाकल्यामुळे काय होते, आपण ते असे करून हे बघा आता तुम्हाला परत दाखवतो. आता ही केळी जी आहे ह्याच्यातलं सारण का ओंकार बघितलं काय कसं आहे, आता निघालेलं पण नाहीये. आलं लक्षात ना, आपण एवढं ठेवलंय ते टाक. पण हे काय झाकून ठेवायचं तर 20 मिनिटं कमीत कमी ह्याला शिजवायला पाहिजे. आता 20 मिनिटं शिजल्यावरती काय होते माहिती आहे, त्याची चव नरम पडते, चवीला पण चांगली लागते. आणि ते तुमच्या नारळाचं खोबरं ओलं खोबरं टाकलेलं आहे, त्या ओळख खोबऱ्यामध्ये काय होतं माहिती, त्याचा अर्क त्या पूर्णता बटाट्याच्या भाजीला दिसायला लागते, त्याची चव लागते. आणि ह्याच्यात जर तुम्ही टाकताना कांदा पण काही प्रकारचे बनवले जातात पण ती चव लागत नाही. काय काय लोक आपण बारीक करून टाकलेलं आहे, तुम्ही कांद्याच्या फोडी 4-5 फोडी करून ओंकार टाकला त्याच्यात ना तरी चालतात. म्हणजे अख्खे कांदा घ्यायचा त्याच्या 4-5 फोडी पाडायचे, मग ते भरलेले कांदे सारखं झालं. पण ते भरलेले आपण ही भरलेली केळी बनवली म्हणून आपण त्याच्यासाठी खास करून कांदा आपण कापून टाकलेला आहे. आता बोल काय बोलतो तुझं, तुला कशी वाटली साधारणतः? मला ही रेसिपी उत्तम वाटते, पण प्रेक्षकांना कशी वाटते हे महत्वाचं आहे. तर मंडळी तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा की ही व्हिडिओ कशी झाली आहे ती, आणि ही रेसिपी तुम्ही बनवा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी बनते ती. खूपच उत्कृष्ट अशी रेसिपी आहे काका, तुम्ही आज ही रेसिपी बनवता येते आणि खूप चांगलं वाटतंय. तर काका मला वाटतं ही रेसिपी आपली बनवून 20 मिनिटांनंतर आता रेसिपी तयार झालेली आहे. आपण ओपन करतोय. ओपन करताना थोडस गरम भांड झालेलं असेल, आलं लक्षात. आता हे काढलेली आहे, एकदम वाफाळते येते. हे बघा ही बरोबर, ह्याचा कलर पण मस्त सुटलाय बघा. ओंकार किती मस्त सुटलाय बघ. हे बघ कशी दिसायला दिसतं. हे बघ मस्त एकदम. त्याचं सारण पण आतमध्ये अजून पण आतमध्ये सारण जाणार पण नाही आणि निघणार पण नाही, कारण आपण ती त्याच्यावरती ठेवलेली आहे. आणि तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे ओंकार, मगाशी मी बोललो ना की ह्याच्यात थोडस पाणी का टाकलं आपण, तर ते नारळाचं टाकलेलं, नारळाचा ओला नारळ टाकलेला असतो ना, आणि त्या ओला नारळाचा ओंकार आहे ना तो ज्यूस निघतो. दूध तो ज्यूस टाईप निघतो आणि तो एकत्र होऊन हे बघ बटाट पण शिजलेला आहे, बटाट पण शिजलेला आहे, हे पण शिजलेलं आहे. आता ही आपण ताटामध्ये काढून घेऊन या लोकांना रेसिपी दाखवू शकतो. रेटिंग करूया, रेटिंग करून पुढे गार्निश करू. तर मंडळी सुंदर अशी रेसिपी बनवली आहे काकांनी, भरलेली केळी. काका तुमचे खूप खूप आभार. आपण टेस्ट करूया, पण तत्पूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जे माझ्यासारखे 21 ते 25 वयोगटातली मुलं आहेत, जे जेनझी आहेत किंवा जे करिअरच्या बाबतीत खूप विचार करतात, काय लोक तर गिव्हअप पण करतात, तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल? आता अशा मुलांना एकच सांगेन, ज्यांचं करिअर होत नसेल. मी ज्योतिषशास्त्राच्या आधारे मी तुला सांगतो. तो ओंकार हा प्रश्न चांगला मला विचारला. पण अशा याच्यासाठी आता कलियुगात नामस्मरण हे श्रेष्ठ आहे. आणि नामस्मरण, कुलदेवतेचं नामस्मरण, आपल्या कुलदेवतेचं आणि आई वडिलांची सेवा करा. तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. मित्रांनो, हा गोल्डन सल्ला आज काकांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद काका तुमचे. आणि तुम्ही आज या आपल्या कवये कट्टावर आलात, कसं वाटतं तुम्हाला? मला बरं वाटतं. मला उलट आनंद झाला की तू मला किती दिवस झाले बोलत होता करायचं काका, तुमच्याकडली काहीतरी रेसिपी द्या. त्याचप्रमाणे मी ही जी रेसिपी मी दिलेली आहे ही शक्यतो करून सगळेजण आवडीने खातील.
आवड येते आणि ही स्वस्त मस्त आणि तब्येतीला चांगलं. बरोबर. हे पचन शक्तीला चांगलं एकदम असते. ऑथेंटिक अशी ही रेसिपी आहे. हा. तर आपण टेस्ट करूया काका. तू घे ना, तू पहिली हा, मी तर taste करतोच आहे. टेस्ट. तू टेस्ट आपण, कर ना. हे जे सारण आहे ते मी आधी टेस्ट करतो. हा. ओव्हरऑल इथे बटाटा वगैरे पण शिजलेला आहे. शिजलेला आहे. तर आधी सारण टेस्ट करतो. उत्तम अशी झालेली आहे. झाले ना. मीठ मसाला सगळं. काका हे आपण कशावर, भातासोबत खाऊ शकतो, चपाती सोबत, भाकरी सोबत? तू आता हे खाल्लं, सारण खाल्लं ना, हा. ह्याच्यात केळं पण खाऊन बघ कसं लागते ते. अर्थात म्हणजे तुला केळं तर खाणारच आहे. आणि हे जे करतात, ही बघ इकडे मी कापून ठेवले मग. हा. तर हे जे आहे ना, खाताना तुम्ही भाताबरोबर खाण्यापेक्षा कुठलीही तरी पोळी म्हणा, चपाती म्हणा, आपण चपाती करतो तिला आम्ही पोळी म्हणतो, चपाती बरोबर खाऊ शकतात. पोळी म्हणजे फक्त पूर्णाची पोळी. तर ही चपाती बरोबर खाऊ शकतात तुम्ही. नाही, सगळ्यात चांगलं म्हणजे ह्याच्यात म्हणजे भाकरी जी असते, आपली भाकरी असते ना, त्या भाकरी बरोबर पण तुम्ही खाऊ शकतात. आणि हे त्याच्याने पौष्टिक आहार म्हणून मी हे रेसिपी याला ओंकारला कळवली आहे. तर काका आज तुम्ही आलात त्याबद्दल आमच्या चॅनल करूनही तुम्हाला छोटीशी भेटवस्तू. ओंकार, असेच तुम्ही वरचेवर. मी एक असा तत्वाचा माणूस आहे, तुम्हाला दिलं, बोलावलं, आलो, मी आलो. आणि त्याच्यात माझा पण थोडा स्वार्थ आहे की तुम्हाला हे जे कळवे कट्ट्यामध्ये टाकवलं लोकांना. मी ऍक्च्युली एवढंच तुला आता बोलीन की तुझं नवीन चॅनल आहे, नवीन हे आहे, तू पुढे जाऊ, हीच मी देवाला सांगतो प्रार्थना. पण हे जे तुम्हाला मानाचं दिले ते मला न देतं तू परत तुझ्याजवळ ठेव, हेच मी तुला सांगतो. कारण काय माहिती आहे, खूप खूप मला तू मराठी माणूस आपला हे करतोय, तो मला गर्व आहे, बाकी काही नाही. धन्यवाद काका. भेटू परत लवकरच. काही जर असेल तर मला सांग, आणखीन काय काय माझ्याकडे आहेत. ठीक आहे. आता लोकांचा किती प्रतिसाद येतोय तो त्याच्यावर आधारित आहे. जर मित्रांनो तुम्हाला काकांचे व्हिडिओ, असेच नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असतील, वेगवेगळ्या रेसिपीज बघायच्या असतील, तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी कशी वाटली ते. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्वाचं नवीन नवीन पदार्थ खात राहा. धन्यवाद.